ॲनाकोंडा विरुद्ध भस्म्या ॲनाकोंडा. मुंबई गिळण्याचा कुणाचा अजेंडा? निवडणुकीला ठाकरे विरुद्ध मोदी शहांचा तडका. ॲनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला. बरं गिळणार ती गिळणार तुला कशी गिळून देतो बघतो. नाही तुझं पोट फाडून बाहेर आलं तर नावाचं. ऐकलं? मुंबई महापालिका निवडणूक ठाकरे विरुद्ध मोदी शहा अशीच रंगणार असल्याचे संकेत उद्धव ठाकरेंच्या निर्धार मेळाव्यातून मिळाले. ठाकरेंच्या निर्धार मेळाव्याच्या दिवशीच योगायोगानं भाजप प्रदेश कार्यालयाचं भूमिपूजन अमित शहांच्या हस्ते झालं आणि याचंच निमित्त साधून ठाकरेंनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मराठी विरुद्ध गुजरातीचा अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच त्यांनी मोदी शहांवर निशाणा साधला. आपल्याला तर अख्खी मुंबईच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे काम करायचे आणि त्याची सुरुवात मुंबईपासून करायची. कारण मुंबईवरती कोणाचा डोळा तुम्हाला माहिती आहे, खास करून दोन व्यापाऱ्यांचा. नाही ते तुमच्या मनातलं मला माहिती आहे, पण ते मी माईकवर नाही बोलू शकत. आजच एक जण येऊन गेला. उद्धव ठाकरेंच्या या जहरी टीकेला महायुतीच्या नेत्यांनीही सडेतोड उत्तर दिलंय. विशेष म्हणजे ठाकरेंविरोधात भाजपपेक्षा अधिक आक्रमक भूमिका शिंदेंनी घेतली आणि ठाकरेंवरच जोरदार हल्लाबोल केला. जिजामाता उद्यानात लवकरच ॲनाकोंडा येणार, पण ॲनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला. त्यानं मुंबई गिळायची. बरं गिळणार ती गिळणार तुला कशी गिळून देतो बघतो. नाही तुझं पोट फाडून बाहेर आलं तर नावाचं नाही. तर उद्धवजी कोणाला तरी ॲनाकोंडा म्हणत असतील तर उद्धवजी तुम्हाला का आयत्या बिळावरचा नागोबा म्हणायचं? आमच्या जीवावर मुंबई महापालिकेत सत्ता घेतलीत, आयत्या बिळावर नागोबा उद्धवजी. मग राज्यामध्ये आमच्या जीवावर आमच्या मेहरबानीवर सत्तेत बसलात, आयत्या बिळावर नागोबा. आता ॲनाकोंडा म्हणाल तर हे ॲनाकोंडा स्वतः आहेत. गेले 25 वर्ष या मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर असा मोठा विळका घालून बसलेले आहेत. या ॲनाकोंडाचं वैशिष्ट्य वेगळं आहे. त्याचं पोट भरत नाही. म्हणजे मुंबईची तिजोरी गिळली, मुंबई गिळली, मुंबईतल्या रुग्णांची खिचडी गिळली तरीसुद्धा त्यांचं पोट भरत नाही. त्यामुळे भस्म्या रोग माहीत आहे ना, भस्म्या रोग, तो भस्म्या रोग झालेला हा ॲनाकोंडा आहे. आधीच मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. त्यासाठी भाजपनं मित्रपक्षांसोबतही जुळून घेण्याचे प्रयत्न केलेत. तर दुसरीकडे मुंबईचा बालेकिल्ला राखण्यासाठी ठाकरे बंधूही एकत्र आलेत. मात्र भाजप विरुद्ध ठाकरे सेनेपेक्षा हा लढा ठाकरे बंधू विरुद्ध मोदी शहा असाच रंगणार असल्याचं दिसतंय. सूरज मसूरकरसह गणेश कवडे, साम टीव्ही न्यूज, मुंबई. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.